नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनमोहन ठाकूर बोलतो आहे पीस एज्युकेशनमधनं. सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न तुमच्या मनामध्ये स्वाभाविकपणे असेल, की ह्या ऑल इंडिया रँकवर मला महाराष्ट्रामध्ये एम-बी-बी-एस, बी-डी-एस, बी-ए-एम-एस किंवा बी-एच-एम-एस कॉलेज मिळेल का? आता ते कसं मिळेल ते आपण समजून बघूया. तर सर्वात आधी आपण काय करूया विद्यार्थी मित्रांनो, की जी आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट काय आहे ती तुम्हाला मी सर्वात आधी दाखवतो. हे बघा. इथे आपण गेल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मिळते. हे बघा दिसतंय तुम्हाला? यामध्ये सर्वात आधी जो विद्यार्थी आहे, इथे विद्यार्थ्याचं नाव असतं. हे बघा इथे म्हटलेलं आहे बघा, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट रजिस्टर्ड कॅन्डिडेट फॉर एम-बी-बी-एस, बी-डी-एस कोर्स. ठीक आहे. इथे विद्यार्थ्याचं नाव आहे, इथे त्याचा ऑल इंडिया रँक आहे आणि स्टेट मेरिट लिस्ट नंबर आहे. तर या अनुषंगाने मी एक वेबसाईट डिझाइन केली आहे. त्या वेबसाईटचं नाव आहे पीस एज्युकेशन म्हणून. या पीस एज्युकेशनमध्ये आपण काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर आपण बघूया की काय ते म्हणून. इथे टूलमध्ये ज्यावेळेस आपण जातो, तर इथे कट ऑफ कंपॅरिझन म्हणून आहे. बरोबर? हे बघा, हे कट ऑफ कंपॅरिझन ज्यावेळेस ओपन होतं, तर त्यावेळेस कोर्सेस दिलेले आहेत. कोर्सेस कुठले आहेत? एम-बी-बी-एस पासून बी-यू-एम-एस पर्यंत. तर सर्वात आधी आपण बघूया एम-बी-बी-एस कोर्स. ठीक आहे. त्यानंतर कोटा जो म्हटला तो आपला स्टेट कोटा महाराष्ट्राचा. कॅटेगरी कुठली आहे? तर आपण अनरिझर्व्ह कॅटेगरी बघूया. ठीक आहे. त्यानंतर जेंडर कुठला आहे? तर आपण ऑल जेंडर बघूया. बरोबर? इथे शो कट ऑफ. आता शो कट ऑफमध्ये तुम्हाला काय दिसतंय विद्यार्थी मित्रांनो? सर्वात आधी तुम्हाला कॉलेजचं नाव दिसतं आहे. हे 2025चं आहे. त्यामध्ये इथे ऑल इंडिया रँक बरोबर? आणि सेकंड जे आहे ते एस-एम-एल. एस-एम-एलचा मीनिंग होतो स्टेट मेरिट लिस्ट नंबर. ठीक आहे? एवढं तुम्हाला समजलं असेलच. आता आपण एक-एक करून बघूया, की इथे राउंड फर्स्टमध्ये ऑल इंडिया रँक जो आहे, तो 998 आहे. म्हणजे 998 आहे. बरोबर? सेकंड राउंडमध्ये 2641 आहे आणि थर्ड राउंडमध्ये 340 आहे. बरोबर? पण आणि इथे एस-एम-एल बघूया. एस-एम-एल म्हणजे काय? ज्या विद्यार्थ्याचं ओपनिंग रँक 998 आहे, म्हणजे 998 आहे, तो महाराष्ट्रामध्ये 68 नंबरचा आहे. इथपर्यंत लक्षात आलं असेल तुम्हाला, की आपल्याला ऑल इंडिया रँक आणि स्टेट मेरिट लिस्ट नंबरमध्ये काय फरक असतो तो. बरोबर? आता यामध्ये काय दिलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, बी-जे मेडिकल कॉलेज, नायर मेडिकल कॉलेज, एच-बी-टी ली कूपर, बरोबर? इथे प्रत्येक कॉलेजचा तुम्हाला ऑल इंडिया रँक आणि स्टेट मेरिट लिस्ट नंबर दिलेला आहे. हा तुम्ही नक्की बघा, याचा तुम्हाला 100% फायदा हा होईलच. आता एम-बी-बी-एस कोर्स झाला, आपण पुढचा कोर्स बघूया. पुढचा कोर्स कुठला बघूया आपण? बी-एम-एसचा बघूया. ठीक आहे? आता बी-एम-एसवर आपण क्लिक केलं, स्टेट, अनरिझर्व्ड आणि ऑल. पुन्हा शो कट ऑफमध्ये बघूया. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे बी-एम-एस दिलेला आहे. त्यामध्ये पुन्हा ऑल इंडिया रँक आहे आणि स्टेट मेरिट लिस्ट नंबर आहे. ठीक आहे. इथे राउंड फर्स्ट, R1 म्हणजे काय? राउंड फर्स्ट. R2 म्हणजे काय? राउंड 2 आणि R3 म्हणजे राउंड 3. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे दिलेलं आहे. राउंड फर्स्टमध्ये ऑल इंडिया रँक होता 27,195 बरोबर? म्हणजे 27,195 आणि स्टेट मेरिट लिस्ट नंबर होता 2075. एवढं तुमच्या लक्षात आलं असेल, बरोबर? आता पुढे बघूया आपण काय ते. जसं ए-एम सायन्सचं मेडिकल कॉलेज आहे. त्यामध्ये ऑल इंडिया रँक दिलेला आहे 70,269 म्हणजे काय 17,269 आणि स्टेट मेरिट लिस्ट नंबर काय आलेला आहे त्यांचा 5869 म्हणून आलेला आहे. हे तुमच्या लक्षात आलं असेल. चला आपण एक प्रायव्हेट कॉलेज बघूया. आपण 21 जे आहेत ना, ते गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. आपण प्रायव्हेट कॉलेजकडे जाऊया. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, ए-एम हडपसर पुण्याचं कॉलेज आहे. त्याच्यामध्ये ओपनिंग रँक किती आहे? 99,269 बरोबर? ठीक आहे. आणि त्याचा एस-एम-एल किती आलेला आहे? 8,379 म्हणजे 8,379. लक्षात आलं असेल मित्रांनो तुम्हाला. तर आपण सर्वात शेवटचं कुठलं कॉलेज आहे ते पण बघण्याचा प्रयत्न करूया आपण. ठीक आहे. हे बघा, पी-डी-एम-सी अमरावती, पी-डी-ए मुंबई, पी-एच-डी हे बघा सप्तशृंगी मेडिकल कॉलेज हे नाशिकचं आहे. याचा ऑल इंडिया रँक आलेला आहे 10,000 सॉरी 1,08,533 म्हणजे 1,08,533 हा ऑल इंडिया रँक आहे आणि स्टेट मेरिट लिस्ट नंबर आहे 9,191 म्हणजे जवळपास आपण त्याला पुढे 9,200 पर्यंत तुमचा जर स्टेट मेरिट नंबर असेल, तर तुम्हाला हे कॉलेज मिळण्याची शक्यता दाट आहे. बरोबर? असं तुम्ही प्रत्येक कॉलेजचं बघू शकता. याचा फायदा काय होतो विद्यार्थी मित्रांनो, की आजपर्यंत आपल्याला फक्त ऑल इंडिया रँक माहिती आहे. गेल्या 12 तारखेच्या आत महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन हे सुरू होणार आहे. रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर तुम्हाला कुठली लिस्ट दिसेल? तर तुम्हाला दिसेल स्टेट प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट
आणि याचा फायदा तुम्हाला असा होतो, की तुम्हाला एक अंदाज येऊन जातो. तुम्हाला एक समजतं, की आपल्याला कुठलं कॉलेज मिळू शकतं, कुठलं कॉलेज मिळण्याची शक्यता आहे आणि कुठलं कॉलेज मिळू शकत नाही. बरं, आता हे जर तुम्हाला घ्यायचं असेल, त्याची प्राइसिंग दिलेली आहे. प्राइसिंग ती कशी आहे, ते पण आपण बघूया. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथे क्रेडिट्स दिलेले आहेत आणि ₹499 मध्ये आहे, 999 मध्ये आहे, 1299 मध्ये आहे. हे पर्चेस करून तुम्ही हे बघू शकतात. माझा उद्देश यामागचा हाच आहे, की एक पालक जो आहे, ह्या पालकाला जी महत्त्वाची गोष्ट आहे, ती सहज पद्धतीने समजावी आणि तुम्हाला जर हे आवडलं असेल, तर तुम्ही स्वतः बघाच बघा. पण ज्यांना याची आवश्यकता आहे, त्यांना सुद्धा शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल, तर त्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक सो मच.